जयसिंगपूर तलवार हल्ल्याप्रकरणी फरार असलेल्या तिघांना अटक. हल्लेखोर सापडले कर्नाटकात. पैशाच्या देवाणघेवाणीतून जयसिंगपूर शहरातील नांदणी रोडवर रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी धरणगुती तालुका शिरोळ येथील सुनील रामाप्पा लमाण यांच्यावर तलवार हल्ला झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संशयित आरोपी फरारी झाले होते. दरम्यान जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने या प्रकरणातील तिघा संशयितांना कर्नाटकातील अनंतपूर तालुका अथनी जिल्हा बेळगाव येथून अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये विनोद कासू पवार वय वर्ष 24, अरविंद बाबू पवार वय वर्ष 25 दोघेही राहणार कालीबांग तांडा विजापूर व विनोद बाबू जाधव राहणार लमाण वसाहत नांदणी नाका धरणगुती यांचा समावेश आहे. त्यांच्यावर घरफोडी, जबरी चोरी, मोटारसायकल चोरी यासह गंभीर गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. जयसिंगपूर पोलिसांना खबऱ्यामार्फत हल्लेखोर अथनी तालुक्यातील अनंतपूर येथे असल्याची माहिती मिळून आली होती. यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम, विशाल जगताप, निलेश मांजरे, ताहिर मुल्ला, मोहसिन कुलकर्णी, वैभव सूर्यवंशी यांनी शितापिनी या तिघांनाही ताब्यात घेतले. गुरुवारी संशयित आरोपींना जयसिंगपूर येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर उभं केलं असता 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया.